बघा, माणिकराव कोकाटेंनी त्याच्या कर्तबगारीतून हे दाखवून दिलंय की राज्य सरकारला एका जुगारड्या मंत्र्याची गरज आहे आणि ज्या पद्धतीने मागच्या 8 महिन्यात कधीतरी कृषी मंत्रालय हे ओसडगावची पाटीलकी आहे. शेतकरी खोटे विम्याचे लाभ घेऊन मुलांची आणि मुलींची लग्न आणि साखरपुडे करतात. अशी भाषण करून सुद्धा माणिकराव कोकाटेला पाठीशी घालण्याचं काम हे एकनाथ शिंदेंनी, अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी केलंय. त्याअर्थी अशा जुगारड्या मंत्र्याची गरज या राज्य सरकारला असं आम्हाला सातत्याने लक्षात येते. काल तर माणिकरावांनी जाहीर या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की हे सरकारच भिकारी आहे. याचाच अर्थ त्यांनी एकदा शिक्कामोर्तब केलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या राज्यावर 10 लाख कोटीचं कर्ज टाकलेलं आहे. या राज्याला देवेंद्र फडणवीस की अजितदादा वाचू शकत नाही, खुद्द माणिकराव कोकाटेच वाचू शकतो. पुन्हा आमची रितसर मागणी आहे की माणिकराव कोकाटेचा राजीनामा घेता देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा आणि या जुगारड्या मंत्र्यालाच मुख्यमंत्री करावं. कारण हा जुगारडा मंत्रीच या राज्यातलं 10 लाख कोटीचं कर्ज या ठिकाणी संपू शकतो. यांना मुख्यमंत्री केलं तर दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये मटका खेळतील, त्यावर पत्त्याचे गेम, 3 पत्तीचे गेम किंवा त्या ठिकाणी रम्मी खेळतील. आणि शेतकऱ्यांना पण त्यांनी एक असा संदेश दिलाय की तुम्ही काय या ठिकाणी शेती वगैरे करू नका, तुम्ही फक्त मटका खेळा, त्याचबरोबर पत्त्याचे गेम खेळा, अशा प्रकारचा एक संदेश दिला. त्याच्यामुळे मी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर माणिकराव कोकाटेचा राजीनामा मागायला आलो, तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन माणिकराव सारख्या एका अट्टल जुगारड्याला मुख्यमंत्री करावं ही आमची मागणी आहे.